पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावामध्ये ग्रामपंचायतीनं बसवलेले सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून ते ताबडतोब सुरू करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। याबाबतचं निवेदन दलित एकता आंदोलनानं कोडोली ग्रामपंचायतीला दिलं आहे। वारणा कोडोली परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा अपघाती मृत्यू झालाय। अनोळखी वाहनाच्या धडकेत या मुख्याध्यापकांचा मृत्यू झाला असून त्या वाहनाचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत। या परिसरामध्ये ग्रामपंचायतीनं सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, परंतु ते सध्या बंद अवस्थेत असल्यानं त्या वाहनाचा शोध घेणं कठीण झालंय। असे बरेच अपघात किंवा चोऱ्या या परिसरामध्ये होत आहेत आणि सीसीटीव्ही बंद असल्यामुळे त्या चोरांना किंवा अपघातग्रस्त वाहनाला पकडणं कठीण झालंय। पूर्ण कोडोली गावामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, परंतु ते सध्या बंद अवस्थेत असल्यानं त्याचा कोणताच उपयोग पंचायतीला किंवा पोलीस प्रशासनाला होत नाहीये। त्यामुळे बंद अवस्थेत असलेले कॅमेरे ताबडतोब सुरू करावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा दलित एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय।